जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच महत्वाची बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणातून 29 महानगरपालिकाच्या बिनविरोध निवडणुकांच्या दरम्यान मित्रांनो, निवडणूक आयोगाचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा धक्का. तर या 45 जागांवरती सगळ्यात मोठी बातमी. उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी नक्कीच आनंददायी बातमी. कार्यकर्त्यांचा जल्लोष. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मित्रांनो या बातमीला सर्वोच्च प्राधान्य. बघूया सविस्तर महत्वाची बातमी नेमकी काय आहे ती. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये सध्या ठाकरे बंधू यांची युती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चिली जात आहे. या युतीने महाराष्ट्राचं राजकारण सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वोच्च स्थानी गेल्याचं पाहायला मिळतंय. राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंचा हा सगळ्यात मोठा राजकीय पक्षप्रवेश आणि पुन्हा एकदा राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी दाखवलंय विरोधकांना आसमान. या बातमीसह जाणून घेऊया 45 जागांचा सगळ्यात मोठा जल्लोष. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या दरम्यान सध्या सगळ्यात मोठी लढाई सुरू झाली आहे ती महायुती आणि ठाकरे बंधूंची युती. ही लढाई महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारी ठरणार आहे. कारण की ठाकरे बंधूंचं मुंबईमध्ये असणारं अस्तित्व आणि महाराष्ट्रामध्ये असणारं अस्तित्व ठरवणारी ही निवडणूक. तर भारतीय जनता पार्टीला केंद्र सरकार, राज्य सरकार यांना सोबत घेऊन मुंबई महापालिका जिंकण्याची त्यांनी सुरू केलेली ही लढाई. या दोन्ही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दोघांनाही हा सगळ्यात मोठा फॉर्म्युला खूपच अवघड ठरतोय. ठाकरे बंधूंची ही सगळ्यात मोठी आलेली मुसंडी मात्र भाजपला खूप महागात पडू लागते. दरम्यान मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये या निवडणुकांच्या साठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतानाच मुंबईच्या राजकारणामध्ये त्यांनी सगळ्यात मोठी घोषणा केली आणि सध्या मुंबईकर ठाकरेंच्या पाठीमागे असल्याचं सिद्ध झालंय. हे सिद्ध होत असताना महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या भोवती आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भोवती कसं फिरले हे देखील आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरुवात झाली आणि इतर 29 महानगरपालिकांमध्ये बिनविरोध नगरसेवक होण्यास देखील सुरुवात झाली. ही सुरुवात होत असताना राज्याच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीला झटका बसला, ठाकरे बंधूंना झटका बसला. त्यानंतर मात्र आता महायुतीच्या विरोधात निवडणूक आयोगाने सगळ्यात मोठी ऍक्शन घेतल्याचं समजतंय. महायुतीचे 45च्या आसपास नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर, बिनविरोध निवड झाल्यानंतर आता मात्र निवडणूक आयोगाचा झटका देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेना देखील बसल्याचं समोर येत आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र फुल टू फॉर्म मध्ये असल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे. मुंबईमध्ये शिंदे गटाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या 2 नगरसेवकांना आपला एबी फॉर्म भरायला उशीर झाल्यामुळे त्यांचा एबी फॉर्म नाकारण्यात आला. या दोन्ही ठिकाणी मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचा विजय आता निश्चित आहे. कारण तिथे भाजपही नाही, तिथे धनुष्यबाणही नाही. त्यामुळे इथे मात्र उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी मुंबईमध्ये खातं खोलल्याचं सगळ्यात प्रथम दर्शनी दिसून येत आहे. ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी आर या पार की लढाई आहे आणि अशा या निवडणुकीमध्ये भाजपला आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांना फॉर्म भरायला उशीर होणं ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी बाब असून इथे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने आपली खूप मोठी भरारी घेतल्याचं मुंबईतून समजतंय. एक नगरसेवक महत्वाचा असताना 2 जागी फॉर्म भरायला उशीर होणं आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे नगरसेवक पुन्हा निवडून येणं ही मात्र महायुतीला सगळ्यात मोठी सतावणारी बाब मुंबईत, महाराष्ट्रात ठरू शकते. दुसरीकडे मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं की नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली महापालिका, ठाणे महापालिका, पुणे महापालिका, पनवेल महापालिका, मीरा भाईंदर महापालिका या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जवळजवळ 60च्या आसपास असे नगरसेवक बिनविरोध आल्याची चर्चा आणि
सुरू झाली. इथे मात्र पैशांचा बाजार झाल्याचं लक्षात येतंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं या दोन्ही विरोधकांवरती गंभीर आरोप केलेत. फॉर्म मागे घेण्यासाठी, अर्ज मागे घेण्यासाठी एकेका आमच्या कार्यकर्त्याला 2-2 करोड 5-5 करोड रुपये देण्यात आल्याचा थेट गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मग जर पैसे देऊनच जर अर्ज मागे घेणार असाल तर महाराष्ट्रात निवडणूक घ्यायच्या कशाला, असा थेट आरोप संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि ही लढाई आता मात्र सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं मनसेच्या वतीनं थेट म्हटलंय. कारण की पैसे देऊन जर निवडणुका होत असतील तर महाराष्ट्रात निवडणुका का घ्यायच्या असं निवडणूक आयोगाने देखील म्हटलंय. त्यामुळे निवडणूक आयोगाने या सगळ्या जागी आता पुन्हा चौकशी सुरू केली आहे. जे शिंदे गटाचे जे भाजपचे उमेदवार जिंकले आहेत त्या सगळ्यांची चौकशी होणार आणि तोपर्यंत यांच्या विजयाची घोषणा होणार नाही असा थेट इशारा निवडणूक आयोगाने केला आहे. मात्र निवडणूक आयोग याच्यावरती विश्वास ठेवणार नाही असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. मनसेच्या आणि ठाकरेंच्या वतीनं सांगण्यात आलेल्या माहितीनुसार की निवडणूक आयोग यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाही, यांना निवडून जिंकून देईल. त्यामुळे आम्ही थेट सुप्रीम कोर्टात चाललोय. त्यामुळे इथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळून मुंबईच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ही लढाई ठाकरे वर्सेस महायुती अशी थेट सुप्रीम कोर्टामध्ये होण्याची शक्यता सुरुवात झाली आहे. एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण पैशाने वरवटलंय का? पैशाने उमेदवार विकत घेतात, पैशाने नगरसेवक विकत घेतात, पैशाने अगोदर मतं विकत घ्यायचे, परंतु आता जर नगरसेवक विकत घेत असतील, आता जर उमेदवारच जर विकत घेत असतील तर महाराष्ट्रासह देशभरामध्ये लोकशाही जिवंत आहे का? संविधान कुठे आहे? असा प्रश्न विचारण्याची सोय निर्माण झाली का? हे देखील सध्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पक्षाकडून सांगितलं जात आहे. मित्रांनो, ही बाब लोकशाहीसाठी गंभीर असल्याचं पुन्हा दोन्ही ठाकरे बंधू सांगतायत. परंतु आता याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंनी थेट आव्हान दिलंय आणि आता बघूया कोण जिंकतंय. इकडे मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंची युती शिंदेच्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पार्टीला अतिशय महागात पडू लागले आहे. एवढं वाटलं नव्हतं तेवढं थेट आव्हान ठाकरे बंधूंनी सत्ताधारी पक्षांना दिलंय आणि हे आव्हान दिल्यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकदा नवीन राजकीय विक्रम करतील आणि पुन्हा मुंबई महानगरपालिका ताब्यात घेतील असाच सध्या सगळीकडे पत्रकार आणि राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करत आहेत. याबद्दल आपणास काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.